झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बंधू भेटीवर मात्र मौन बाळगलंय। इतर मुद्द्यांवर आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी ठाकरे टोला हाणला। एंजिओप्लास्टीच्या निमित्ताने पण आपण भेट घेतली, त्याचे राजकीय काही ते तुमच्या मनातले खेळ झाले, माझ्या मनातले नव्हते। पण दुरावा असलेले राजकीय मतभेद संपुष्टात आलेले आहेत। नाही, या गोष्टीला काही अर्थ नाहीये। मला असं वाटतं आपण दोन वेगळे विषय आहेत आणि त्या दोन वेगळ्या विषयांकडे तसंच तुम्ही देखील तसंच पाहू अशी माझी इच्छा आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणानेच त्याच अंगाने पाहण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। मला शरद पवार साहेबांचं राजकारण मला अजूनही कळलं नाही। त्याला काय ती कॅरमची इतकी सोंगटी घालवायची असते, ते स्ट्रायकर इकडे मारतात बरं का। त्याच्यामुळे कोणालाच काही कळत नाही त्याला सोंगटी कुठची घालवायची आहे ना, स्ट्रायकर मारायचं काहीच कळत नाही त्याला। त्याच्यामुळे सगळे संभ्रमावस्थेत असतात। त्याने हे सगळे बरबटलेले आहेत, हे सगळे बरबटलेले आहेत। मला फक्त प्रश्न पडतोय, जो विरोधी पक्ष नावाची जी गोष्ट आहे ना ती करते काय, मला हाच प्रश्न पडला विधानसभेत। तुम्ही तुमच्या आमदारांना सांगितलेलं मी आज दिसेल। राजसाहेब, तुम्ही वैयक्तिकरित्या पृथ्वीराज चव्हाणांच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल आणि कारभाराबद्दल समाधानी आहात? झी 24 तास एक पाऊल पुढे।